बघू शकता झाला आपला घरच्या घरी उपवासाचा चिवडा. इतकं भारी आहे, ऊन पडलंय ना असं छान ऊन लागते आणि अशी नदी वाहते, इतकं सुंदर वाटते ना खरंच मस्त आहे. या ना. हे ना अखंड दिवा ठेवणार आहे मी रात्रभर, उद्यापर्यंत तेल टाकतच राहते त्याच्यामध्ये. आणि तेच आता जे करेल ना ते नैवेद्य पण दाखवायचं काही नाही. इथे मला सगळा स्वयंपाक झालेला आहे, तर चला तुम्हाला दाखवते काय काय केलं. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर. दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. शुभ सकाळ. तर वॉकिंगला आली आहे, पाऊस छत्री घेऊन आली, आता गेलाय. बापरे, इथे नदीला पाणी आलं बघू शकता. तिकडे आहे चांब बांधलेली, मस्त धुकं पडलंय. तर थोडी उशिरा आली. आणि हा, सगळ्यांना शुभ सकाळ. कारण आज आहे एकादशी, आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. म्हटलं चला सकाळपासून सुरुवात करू, वॉकिंगला जाऊ, घरी गेल्यानंतर पटापट आवरू, आंघोळ वगैरे करू, दिवा लावू आणि चहा वगैरे घेऊ. तर त्याला आजची सुरुवात केलेली आहे. आज मस्त आषाढी एकादशी आहे, सगळ्यांच्या घरी उपवासाचं बनणार. माझं तर काही उपवास जास्त नसतं, खिचडी असते फक्त साबुदाण्याची. चला आता पटापट वॉकिंग करून घेते आणि बोलते. हाल काय झाले बाहेर केसांची, रोज होते. छान ग्रीनरी वाटते ना आमच्या बाहेर, इतकं भारी वाटतं पावसाळ्यामध्ये. सगळा ग्रीनरी पार्ट. आणि गेल्याला ना गाडी पळीला इतक्या साऱ्या कळ्या आल्या, इतक्या फुलं दिसणार आहे काही दिवसांनी, इतकं भारी दिसणार आहे फोटोजेनिक. आता आली चालून, मुलं तरी झोपलेलीच आहे. घर मी ना कालच ऑलरेडी जास्त आवरून ठेवलेलं होतं, म्हणजे आवरायची गरज नाही, नुसतं झाडून काढेल. बघू शकता पूर्ण मी आवरून ठेवलं होतं घर. म्हटलं सण आहे, सणच्या आधीच मी आदल्या दिवशी घर वगैरे आवरून ठेवते. किचन पण बघू शकता पूर्ण क्लीन आहे किचन, काहीच नाही आहे. आता गरम पाणी पिते आणि आंघोळ वगैरे करून मग चहा घेणार. देवाला पण आवरून ठेवलं होतं मी, फक्त दिवा लावून दिला. आता आज अखंड दिवा ठेवायचा, आज आणि उद्या. तुम्हाला माहिती नसेल, एकादशीच्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो, तर जेव्हा दिवा लावला ना तर तो अखंड ठेवायचा, खूप चांगलं असतं. तर त्याच्यामुळे मी आता आंघोळ वगैरे करून छानपैकी पूजा करून अखंड दिवा लावून ठेवणार आणि डायरेक्ट मग उद्यापर्यंत ठेवणार. बघू शकता देवाचं छान आवडून घेतलं होतं. आता छान आंघोळ करून रेडी होते, छान एखादी कुर्ती घालते. साबुदाणे किती आणून ठेवले होते मी. बघू शकता आता एवढे टाकून घेते आणि फक्त बटाटे आणावं लागते. एखादा बटाटा लागतो साबुदाण्याला, तेव्हा छान लागते चव. मला वाटतं जास्त होतं, पण जाऊ की संध्याकाळी पण उपवास आहे, काही केलं दुसरं तर भिजत टाकते मी. हा
तर ते सावधान थोडं पाणी ठेवलं मी भिजत ठेवते. तर चला आता माझं पाणी पिते आणि डायरेक्ट आता आवरते आंघोळ वगैरे करून आणि बोलते तुमच्याशी. तर इथे आवरलेलं आहे, कुर्ती घातली रस्ती आपली चिकनकारी कुर्ती आणि व्हिक्टोरिया मंगळसूत्र टिकली, बस काहीच नाही एवढं आवडलं. तर दूध तापत ठेवते साईडला आणि साईडला दिवा पण लावून द्यावा लागेल. तर दिवा लावून द्यावा लागेल आणि खालून आता फुलं सांगू विहान केळाला आणि पूजा करून घेऊ. चला. तर इथे आता आम्ही पंढरपूरला गेलो होतो तेव्हा विठू माऊलीची मस्त छान अशी प्रतिमा आणली होती. तर आता मी इथे मांडते आणि हा बी आणला ना एकदम मंदिराजवळ दगड सापडला होता विटेसारखाच बोलू शकता, तो सुद्धा घेऊन आलो. तर आपण इथे पूजा मांडून घेते.
विठ्ठल विठ्ठल. पूजा तर झालेली आहे. मस्त छान मांडून झाली पूजा आणि आरती पण केली आणि मुलांनी मस्त विठ्ठल 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 म्हटलं. तर विठ्ठल रुक्मिणीची जी प्रतिमा आहे ना, आम्ही पंढरपूरमधूनच आणली. ती आता फिरायला गेली होती रिसेंटली. तेव्हा आणली होती. आता एकदम मला पूजा करायला वगैरे छान वाटलं. तर म्हणून पाहिजे तर छान पूजा मांडून घेतली. आता मी भावाली की तेव्हा ते करतील. पूजा पण मस्त झालेली आहे. आता इथे मी माझ्यासाठी चहा करते. आज उपवास पण आहे. तर चला आता चहा वगैरे करून घेते आणि मुलांना काहीतरी खाण्यासाठी देते. ते तर काही उपवास धरणार नाही. वैभव आणि माझाच उपवास असणार आहे. सर्दी झाली मला, आज थोडी आजारी पडली मी. तर चला आता चहा वगैरे करते आणि मग बोलते. चहा वगैरे घेतला आणि बसलीये. मोठं मगज काढून टाकलं. हे छान दिसतंय. याचा ना मणीच पडून गेला, तर तो बसवायचा आहे मला. कलर अजून सुद्धा गेला नाही. तर मी हे घेतलं होतं, आपल्या इथून घेतलं होतं. कुठून? कोल्हापूरवरून वाटतं घेतलेलं मी हे. पण अजून कलर गेलेला नाही, बघू शकता. एकदम जसे तसं आहे, काळेमारी जशी तशी आहे. तर हे लग्न झालं होतं तेव्हा आम्ही फिरायला गेलो होतो लग्नानंतर, तेव्हा घेतलेलं हे. आणि कोल्हापुरी साज आणि अजून एक दोन ज्वेलरी घेतल्या होत्या. त्याच्यापैकी हे आहे. त्याचं ना इथलं पडून गेलं, तर हे बसून आणायचंय मला. गुलाबी कलर छान दिसेल त्याच्यामध्ये. तर हे घातलं. आता उपवासाचं करायला वैभव येतील तेव्हाच मी करणार खिचडी, कारण लवकर पण करून थंड होत जाते. तर इथे बसलेली आहे. खूप प्रसन्न वाटतं जेव्हा सण काही असतं तर. आणि बाहेर इतकी थंडी, आता असं वाटतं हे काढून ठेवावं. इथे उपवासाचं करायचं तर साबुदाणे छान पैकी मस्त भिजले भरपूर. तर अंड्याची खिचडी करणार आहे, आधी ठेवून देणार म्हणजे संध्याकाळसाठी. बघू शकता मस्त छान भिजलेली आहे. लगेच अशी मऊ होत आहे. आणि इथे ना मला मी खूप कधीच नायलॉनचे साबुदाणे आणून ठेवले होते. बघू शकता. याचा चिवडा पण करू शकतो आपण. तर पॉसिबल झालं तर आज करेल मी. त्याला फक्त बटाट्याचा चिवडा लागेल एक्स्ट्रा, बाहेरून तो घेऊन येईल. पण मग हिरवी मिरची आणि हा तळून घेईल छानपैकी. तर करेल मी संध्याकाळी 4-1 वाजता. आणि वैभव पण येत आहे. इथे चहा ठेवते मी. तर नेमकी ना मी बघितले हिरव्या मिरच्या संपल्या खिचडीसाठी. तर आता वैभव आले की थोडस जवळ जाऊन हिरव्या मिरच्या घेऊन यावं लागतील. मी गेली असती पण पाऊस आहे. मग वैभव बोलली की चहा ठेव आपण जाऊ. तर इथे करते आता खिचडी आणि बाकीचे ना साबुदाणे मी ठेवून दिले. तर संध्याकाळी वगैरे काहीतरी करता येईल. त्याचं मला गोड पदार्थ पण छान बनवता येतं, खीर बनवता येते. पण मग ठेवून दिले. आज नाही तर उद्या करेल मी. पण एवढे करणार आहे. तर त्यात ही काश्मीरी मिरची टाकलेली लाल. आता हे जिरे टाकते. कोणी कोणी जिरे टाकतं, कोणी कोणी नाही, पण मी टाकते जिरे. आणि इथे आता बटाटे हे करून घेते, थोडे मऊ करून घेते. मिरची नंतर टाकणार. थोडीशी तेलामध्ये मीठ टाकते, म्हणजे माझी थोडी डिफरंट असते खिचडी. थोडस मीठ याच्यात टाकते म्हणजे मऊ होईल पटकन. आणि याच्यातच मीठ टाकून घेईल साबुदाण्यामध्ये. थोडासा लालसर येतो रंग छानपैकी. बघू शकता असे असतात नायलॉनचे साबुदाणे. फक्त एक चिमणी लावते.
तर मी खूप दिवसाचे आणून ठेवलेले, म्हटलं बघू करून कसे होतात काय. थोडं अजून तेल टाकून घ्यावं लागेल. बघू शकतो असे. तेल जास्त टाकू दिलं मी आता, कमी करते. जास्त तापवलं ना तेव्हा छान होतात. आता एक बॅच टाकते आणि मग तर इथे झालेले साबुदाणे तळून बघू शकता. तर याच्यात आता टाकते चिवडा. त्यात ऑलरेडी मिरची ते आहे, शेंगदाणे. तर हा जेवढा खायचा तेवढा स्टोर पण करू शकतो आपण. बघू शकता झाला आपला घरच्या घरी उपवासाचा चिवडा. ती खिचडी पण रेडी होते, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतो कसा वाटला चिवडा, साधा सोपा एकदम. खरंच छान झालं, पहिल्यांदा केलं, मस्त झालंय. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. खिचडी पण होते माझी पॅक करून ठेवला त्याच्यामध्ये. मस्त झाली खिचडी सुद्धा, मऊ मऊ. बघू शकता गॅस ऑफ केला. इथे खिचडी रेड कलर आला आहे असा मस्त छानपैकी. चला आता थोडंसं नैवेद्य दाखवून देते. तिथं देवाची इथं ठेव हा. तर इथे देवाच्या इथे ठेवून दे, इथे ठेवून दे. चला आता मी टेस्ट करून बघते बरं. बघू शकता खिचडी आणि चिवडा असे माझं ताट आहे. आम्ही गेलोय मुलांना घेऊन फिरायला. कांबऱ्यांच्या पायथ्याशी पाणी आहे. चला तर इथे पाणी आहे, नदी अशी. मुलांना घेऊन येतात लोक. तर अशी नदी आहे मस्त, एकदम छोटी म्हणजे एकदम पात्रतेचं कमी आहे. बघू शकता. आणि खूप येतात संध्याकाळचे फिरवण्यासाठी वॉकिंगला. मी आता मला जमलं नाही ना सकाळी, तर मी संध्याकाळी येईल 5 वाजता वॉकिंगला. असं करणारे, कारण सकाळी इतका अंधार असतो ना, म्हणजे जमतं पण खूप अंधार असतो त्याच्यामुळे ती सगळी सुकली. बघू शकता मस्त नदी आहे आणि इकडे सांभाळले मी. इथे असे मुलं एन्जॉय करते. भरपूर लोक चालण्यासाठी.
भारी आहे. ऊन पडलंय ना असं छान लागते आणि अशी नदी वाहते इतकं सुंदर वाटते ना खरंच मस्त आहे. खूप सुंदर वगैरे तिकडे आज फिरून येऊ थोडा आराम केला घरी फिरून येऊ थोडस. मला इथे काय दिसलं असेल तर मला दिसलेली आहे कुर्डूची भाजी बघू शकता तुम्हाला दाखवते. तर ही आहे कुर्डूची भाजी. तर असेच नदीच्या ठिकाणी म्हणजे छोट्या नदी पात्र असेल पाणी दाखवते मी बघू शकता. इथे आहे इथे आहे इथे शब्द खूप आहे या ठिकाणी. इथे आहे इथे पण आपल्याला कसं कन्फर्म माहिती नसतं पण मला माहिती कुर्डूची भाजी इथे नको आणि अशी नदी तिथे येते शकत. मुलं इकडे तिकडे आता वैभव तिकडे मुलं त्यांच्या पाठीमागे. तर छोटासा वॉटरफॉल बघू शकता. फुलं या ना पाऊस आला आणि इथे लपली हे इथे बॉबीच झाड पाऊस खूप लागतोय बापरे. ऊन होत त्याच्यात पाऊस. इथे मी वैभव आणि विहान यासाठी खिचडी टाकते इंद्रायणी तांदळाची कारण ते उपास सोडून घेणार संध्याकाळीच वैभव आणि मी उद्या सोडणार. तर मी आज दही खाणार नाही तर मग साबुदाणे पण आहे याचं काहीतरी गोड वगैरे करून खाणार. बघेल आता काय करायचं. मला भूकच नाहीये. माझा वैभव त्याच्यासाठी खिचडी टाकते आणि उद्या उपवास सोडायला मी मेथी आणली. लकीली भेटली मेथी नाही तर मेथीची भाजी भेटत नव्हती. तर 40ला जुडी मिळाली. आता उद्या तीच जुडीची प्राईस 60-70 रुपये घेऊन जाईल उपवास सोडण्यासाठी. तर बघू शकता अशी मेथी आणलेली आहे छानपैकी. तर थोडी मोकळी करून ठेवते. थोडीशी मोकळी करून ठेवते म्हणजे ती सुकेल. तर आता इथे खिचडी टाकून घेते पटापट आणि मला तर काही भूकच नाहीये तर बघेल दही खाईल नाही तर मग काहीतरी आहेच साबुदाणे. इथे ना अखंड दिवा ठेवणार आहे मी रात्रभर उद्यापर्यंत. तेल टाकतच राहते त्याच्यामध्ये आणि तेच आता जे करेल ना ते नैवेद्य पण दाखवायचं काही नैवेद्य दाखवलं होतं तर आता पण दाखवून देईल. आणि रात्रभर मध्ये उद्यापर्यंत तो दिवा तसाच ठेवणार आहे. अखंड दिवा चांगला असतं एकादशीच्या दिवशी ठेवलेलं. पूजा झालेली आहे आता मस्त छान. तर चला आता पटापट मी खिचडी टाकून घेते आणि भाजी पण निवडून ठेवायची उद्यासाठी आणि मग बोलू तुमच्याशी नंतर. आता इतक्यात पूजा झाली आणि काल लोक काही संपवला नाही म्हटलं चला आजच संपवू. तर आज उपवास सोडायचा आहे आषाढी एकादशीचा. तर इतक्यात पूजा झाली माझं आवरलं. सकाळी आज वॉकिंगला गेली 1 तास चालली म्हणजे 8,000 स्टेप्स. इथे मेथीची भाजी घेऊन आली होती निवडून ठेवली
आणि बाकी मग इथे वरण टाकलेलं आहे तुरीचं. तर आज असणार आहे उपवासासाठी, उपवास सोडण्यासाठी वरण, तुरीचं वरण, भात, पोळी आणि मेथीची भाजी. आणि गोडमध्ये बघते आता वैभवला विचारेल. आणि लकीली आज वैभवला पण सुट्टी आहे, तर त्याच्यामुळे मग चला आता मी पटापट आता स्वयंपाक करते आणि मग दाखवते काय काय केलं ते. इथे मला सगळा स्वयंपाक झालेला आहे, तर चला तुम्हाला दाखवते काय काय केलं. इथे केलेली आहे मेथीची भाजी, मस्त छानपैकी शेंगांचा कूट टाकून मेथीची भाजी. इथे दूध तापत ठेवलं. इथे केलेला आहे आपला जिरा तांदूळ आहे ना, त्याचा भात केलेला आहे मस्त. तर छान गरम गरम आहे. नंतर इथे केलेलं आहे आपलं तुरीचं वरण, मस्त छान जिऱ्याची फोडणी देऊन, मोहरीची फोडणी देऊन छान वरण केलेलं आहे तुरीचं. आणि जस्ट इथे चपात्या झालेल्या आहे. तर असा स्वयंपाक केलेला आहे. सगळं आता इथे सगळं आवरून ठेवते. मेथीची भाजी, कोथिंबीर वगैरे निवडून ठेवते, कढीपत्ता आणि मिरच्यांची देठ वगैरे काढून ठेवते. आणि इथे झालेला आहे. आता नैवेद्य दाखवून उपवास सोडून घेणार. तर मलाच उपवास होता एकटीचा, पण मी तरी केलं सगळं. तर कसं नैवेद्य पण दाखवायला लागतो. आता इथे चहा ठेवते. हे वैभव खाली गेले त्यांना बोलून चहा वगैरे पिऊन घेऊ. आणि मग नंतर थोड्या वेळाने आता वाजले 10, मग 11 वाजता उपवास सोडून घेईल. तर असं होतं माझा ब्लॉग आषाढी एकादशीचा दाखवला आणि डायरेक्ट सकाळचं तुम्हाला दाखवलं मी काय केलं होतं, काय केलं उपवासाला. गोड करणार होती पण इच्छा नाही गोड खायची, तर त्याच्यामुळे एवढंच केलं, वरण भात भाजी पोळी. तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप आवडला असेल आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तो तुमची काळजी घ्या. बाय बाय.